नमस्कार सर्वांना। तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा। तर 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला गेला का? कारण हा दिवस आपल्यासाठी राष्ट्रीय सण म्हणून मानला गेला। 26 जानेवारी 1950 साली संविधान लागू झाले। संविधान लागू झाल्यामुळे सर्वांना लोकशाहीचा अधिकार मिळाला, म्हणजे मतदान करण्याचा अधिकार मिळाला। या दिवशी सगळ्यांनी समता एकताने आपल्यामध्ये निर्माण व्हावी म्हणून हा दिवस आपण साजरा करतो। 26 जानेवारी या दिवशी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी असे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले जातात। या दिवशी आपल्या देशाचे राष्ट्रपती तिरंगा फडकवतात, तसेच शाळेतील विद्यार्थी, पोलीस दल आणि मिलिटरीतील सर्व नेव्हीमधील सर्व असे काही जे सैनिक असतात ते सगळे परेड करतात आणि या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम ठेवले पण जातात। आणि हा दिवस आपल्यासाठी नुसता सुट्टीचा दिवस नसून आपल्यासाठी ज्यांनी देशभक्तांनी जे आपल्यासाठी वीर मरण पत्करले ना, त्यांची आठवण काढण्याचा हा दिवस आहे। म्हणून आपल्याला वर्षभर जर नाही आठवण आली ना, तरी ह्या दिवशी निदान आपल्यासाठी ज्यांनी वीर मरण पत्करले ना, त्यांची नक्की आठवण काढा। म्हणून आपण सहज म्हणतो, ए मेरे वतन के लोगो जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। कारण की आपण जे आता स्वतंत्र आहेत ना, ते खास आणि खास त्यांच्या त्यागामुळे। जर त्यांनी त्यावेळेस त्याग केला नसता तर आपल्या देशात ही लोकशाही नांदू शकली नसती, आपल्याला कोणतेच अधिकार मिळाले नसते, आपल्यामध्ये समता एकता कधीही निर्माण झाली नसती। म्हणून त्यांचे उपकार हे आपण आपल्या चमड्याचे काही केले तरी ते उपकार कधीही फिटणार नाहीत। म्हणून देशभक्तासाठी नक्की आठवण काढत जा आणि आपल्या डोळ्यातून जर एक अश्रू नाही आले तर आपण भारतीय आहोत हे आपल्यासाठी खेदाची बाब आहे। म्हणून त्यांची आठवण ही नेहमी काढत जा। कारण की आपल्या कुटुंबासाठी सर्वजण लढतात हो, परंतु देशासाठी लढणारा सर्वात श्रेष्ठ असतो, हे नक्की लक्षात घ्या। आपल्या कुटुंबासाठी तर कुणीही त्याग करेल, पण देशासाठी त्याग करायला त्या माता माऊलीची कूच सुद्धा पवित्र असावी लागते आणि तो शहीद होणारा मुलगासुद्धा पवित्र असावा लागतो, तेव्हा कुठं ते भाग्य त्याच्या नशिबात असतं। म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण निसा सुट्टीचा दिवस म्हणजे फिरण्याचा दिवस न मानता आपल्यासाठी कुणी काय केले त्याची नक्की जागरूकता ठेवा। आज आपला 77वा प्रजासत्ताक दिन आहे, म्हणजे बघा किती साल पटापटा गेलेत, परंतु आपल्याला त्याची आठवणसुद्धा नाही आहे। लोकशाही आली, एकत्र आपण नांदू लागलो, अशा भरपूर गोष्टी आहेत आपण जे सर्व काही शिकलेलो आहेत, परंतु आपल्याला हा दिवस सुट्टीचा दिवस न राहता देशभक्तांची आठवण काढून देणारा दिवस आहे, हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा। म्हणूनच मी म्हणेल की रामायण से मिले राम, क्या रामायण से मिले राम, गीता से मिले ज्ञान, भाग्य से मिला हिंदू धर्म, क्या भाग्य से मिला हिंदू धर्म और किस्मत से मिला हिंदुस्तान। म्हणजे आपल्याला रामायणातून राम मिळाले, गीतामधनं ज्ञान भेटले, आपलं भाग्य होतं म्हणून आपले हिंदू धर्म मिळाला आणि आपलं नशीब होतं म्हणून आपण या हिंदुस्थानमध्ये जन्माला आलो, हे लक्षात ठेवा। हे कुणाचंही भाग्य नाही आहे, ही संतांची भूमी आहे। असं कोणत्याच देशात नाही आहे की संतांची भूमी म्हणून त्या देशाला कोणी ओळखलं जाईल, पण आपला भारत हा एकमेव देश आहे की त्याला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते। आणि आपण कोणत्याच देशाला माता म्हणून पुकारत नाही, फक्त भारत हीच माता आहे आणि भारत माता की जय आणि वंदे मातरम हे आपल्यासाठी एकदम स्वाभिमानाची बाब आहे। कारण आपल्या देशाला कुणीतरी माता म्हणते, कारण माताचा दर्जा असं कुणालाही दिला जात नाही। म्हणून हा दिवस आनंदाने साजरा करा, देशभक्तांची नक्की आठवण काढा आणि नक्की विचार करा।